काका आत येऊ? अनामिका ये ना. काका म्हणाले तर चालेल ना? हा हा चालेल ये. कॉफी घेऊन आली आहे तुमच्यासाठी. कॉफी. वा अनामिका, आता तू सावलीची कामं करायला लागलीस, म्हणजे सावलीची जागा घेणार वाटतं तू. नाही हो काका, त्यांची जागा कशी घेऊ शकते मी? त्या कुठे आणि मी कुठे? आणि सावली मॅडम आज सकाळीच रेकॉर्डिंगसाठी बाहेर गेल्यात, म्हणून म्हटलं मी कॉफी घेऊन यावं. मॅडम थँक्यू. अनामिका, तुझं नाव काय म्हणालीस? संपूर्ण नाव? अनामिका अनंत अकोलकर. अनामिका अनंत अकोलकर. भारदस्त नाव आहे, अगदी ठरवून ठेवल्यासारखं नाव आहे. आई वडील कुठे असतात तुझं? म्हणजे मूळ गाव कुठलं तुझं? असं काय करताय तुम्ही? किती प्रश्न विचारताय? बरं दिसत नाही. भैरवी काय म्हणाली होती? अनाथ आहे बिचारी. नका ना विचारू. नाही, अनाथ आहे ठीक आहे, पण नॉर्मली अनाथ मुलांना वडिलांचं नाव माहित नसतं. हिला माहिती आहे म्हणून विचारतोय. तसं नाहीये काका. त्याचं काय, लहानपणी आई बाबा एका अपघातात वारले आणि मग मी अनाथ झाले. लहानपणीचं फार लक्षात नाहीये माझ्या, पण बाबांचं नाव तेवढं लक्षात आहे. बाबांचं नाव लक्षात आहे. आणि भैरवीजींचा खूप विश्वास दिसतोय तुझ्यावर. म्हणजे नॉर्मली भैरवीजी कोणावर एवढा विश्वास दाखवणार नाहीत. तुझ्यावर विश्वास आहे त्यांचा. त्यांनी खूप केलंय माझ्यासाठी आणि खूप चांगल्या आहेत त्या. त्यांचे एवढे उपकार आहेत ना माझ्यावर की आयुष्यभर जरी सेवा केली ना मी त्यांची, तरी ते पिटणार नाही असंच वाटतं मला. नाही, चांगलंय. आपल्यावर केलेल्या उपकारांची जाण असणं फार चांगली गोष्ट आहे. पण हे भैरवीजी आणि तू भेटलात कुठे? म्हणजे तुमची पहिली भेट कुठे झाली? आहो, कॉफी गार होतीये. ती आता इथेच राहणार आहे. नंतर निवांत गप्पा मारा. आता घाई काय? आणि तुम्ही असं काय तिला विचारताय उलट तपासणी केल्यासारखी तिची? अगं नाही, उलट तपासणी नाही. मी आपलं अगं सहज चौकशी करत होतो. तू जा ना खाली. अगं नाश्त्याची तयारी कर जा. आणि अमृता वहिनीला विचार कुणाला काय काय आवडतं ते सगळं शिकून घ्यायचंय. जा. हो काकू. काकू म्हणू? म्हण काही. जा तुझा आता जा. तू आलीस ना, मला खूप बरं वाटलं. मला वाटलं होतं सावली, त्या दिवशी फोन कट केलास ना, तेव्हापासून विचार करत बसलेत. त्यांना वाटलं तू रागावलीस त्यांच्यावर. नाही, मी तुमच्यावर रागवले नाहीये. मग अहो, माई आल्या होत्या म्हणून मला फोन कट करावा लागला. बघा, सांगत होते ना तुम्हाला, उगाच काहीतरी विचार करत बसता. हा जगन्नाथजी, मला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची होती. मी त्या साखरे डॉक्टरांना फोन करण्याचा प्रयत्न करत होते, पण त्यांचा फोन लागत नाहीये. अगं, आता तो फोनवर असं काय वेगळं सांगणार आहे तुला? जे सत्य ते सगळ्यांसमोर आलंय ना. तू आत्ताचा आत्ता हा विषय बंद कर. जोपर्यंत माझ्या मनाला खात्री पटत नाही तोपर्यंत मी हा विषय नाही थांबवणार. जगन्नाथजी, काहीतरी सुटतंय. काहीतरी खूप जाणीवपूर्वक आपल्यापासून लपवलं जात आहे. हे बघ सावली, तू तुझ्या मनाचा एक पूर्वग्रह करून घेतलेला आहेस. जोपर्यंत तुझ्या ठाम मताला साजेचं उत्तर मिळत नाही ना, तोपर्यंत तू थांबणार नाहीस. आणि एक लक्षात घे, आपण जे मानतो ना, कधी कधी वास्तव त्यापेक्षा वेगळं असतं. हा पूर्वग्रह नाहीये माझा. मला असं काहीतरी जाणवतंय जे मी तुमच्या समोर शब्दात नाही मांडू शकत आहे. पण आपल्या समोर जे काही आलंय ते 100% सत्यच आहे हे माझं मन मानायला तयार नाही. ह्या सगळ्यात नक्कीच काहीतरी काळं आहे. तुला हे सगळं मान्य करायला त्रास होतोय कारण यात तुझा सासरा चंद्रकांत दोषी आहे. कळलं ना? त्याच्यामुळे सत्य तुझ्या डोळ्यांना ढळढळीत दिसत असतानाही तुला हे मान्य करायला त्रास होतोय. कळलं? सत्य काय ते मी शोधून काढेनच, पण त्याआधी मला त्या साखरे डॉक्टरांना गाठायचंय. आणि त्यासाठी मला तुमची मदत हवी आहे.
जर तुम्हाला सुद्धा असं वाटत असेल की ह्या सगळ्या प्रकरणाचा छडा लागावा तर प्लीज माझी मदत करा. अगं सावली, मला त्या डॉक्टरचं हॉस्पिटल कुठे आहे, त्याचा पत्ता काय, नाव काय, मला खरंच काही माहिती नाहीये. मी त्याला फोनवरनच बोलवून घेतलं होतं, कळलं का? जगन्नाथजी, तुम्हालाही माहिती आहे, जर तुम्ही ठरवलं तर त्यांचा पत्ता मिळवणं अजिबात कठीण नाहीये तुमच्यासाठी. हे बघा, मला मान्य आहे तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळाली असतील, पण किमान माझ्या प्रश्नांची उत्तरं मिळावी म्हणून माझी मदत करा. माझ्या घराच्या शांततेसाठी हे खूप गरजेचं आहे. प्लीज. अहो, तुम्ही बघा ना प्रयत्न करून. सावली एवढ्या आशेने सांगते म्हणजे तिच्या बोलण्यात नक्कीच काहीतरी तथ्य आहे. तू माझी लेक आहेस, तुझी घालमेल मी अशी बघू नाही शकत. त्या डॉक्टरचा पत्ता मिळवण्यासाठी मी काहीतरी करतो. त्यासाठी काहीही करावं लागलं ना तरी मी करेन. तू नको काळजी करू. जगन्नाथजी. आत येऊ? तुमच्यासाठी नाश्ता घेऊन आले होते. नाश्ता इथे वर कशाला आणला? तुम्ही नाश्ता करायला खाली नाही आलात ना, सगळे वाट बघत होते तुमची. तुम्ही आला नाहीत म्हणून म्हटलं मीच यावं नाश्ता घेऊन. मला नकोय, घेऊन जा. असं कसं? असं उपाशी पोटी बाहेर पडायचं नसतं, चांगलं नसतं. थोडं खाल्लं तर पोटाला आधार मिळेल ना. आणि तुमच्या आवडीचे पोहे बनवलेत, आवडतील तुम्हाला. तुला कसं माहित मला पोहे आवडतात ते? नाही म्हणजे खाली कोण काही बोललंय का? कोणी कशाला काही सांगायला पाहिजे? मला सगळं माहिती आहे तुमच्याबद्दल. म्हणजे सध्या तुम्ही एकटे आहात, पण फार का एकटे नाही राहणार तुम्ही. सॉरी, तुम्ही प्लीज चुकीचा अर्थ नका घेऊ. म्हणजे मला तसं म्हणायचं नव्हतं. मला म्हणायचं होतं की काळ हे प्रत्येक दुःखावरचं औषध असतं ना. शिवाय तुमच्या घरात तुमच्यावर प्रेम करणारी एवढी जवळची माणसं आहेत ना, एवढंच म्हणायचं होतं मला. सॉरी. छान बोलतेस, पण कसं ना, माझ्या बाबतीत माझ्या नात्यांनीच गडबड केली आहे. नका काळजी करू तुम्ही. प्रेम ही अशी गोष्ट आहे ना जी तुटलेलं नातं सुद्धा जोडते. फक्त आपल्या प्रेमावर विश्वास असावा. तुला कसं माहिती? मला कसं माहित म्हणजे माझ्या आयुष्यात समोर आलेल्या प्रत्येक माणसाला प्रेमाने जिंकून नाती जोडण्याचा, टिकवण्याचा खूप प्रयत्न केलाय मी. हा, तर रक्ताची नाती नाही मिळाली मला, पण जी नाती मिळाली ती टिकवण्याचा आटोकाट प्रयत्न तरी नक्कीच केलाय मी. मी बोलत काय बसलेत, नाश्ता थंड होत आहे. तुम्ही प्लीज करून घ्या. इथे ठेवते.